याची पहिला सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रातून आज केसरनगरमध्ये वडविनायक मंदिरातून होत आहे. या आंदोलनामार्फत प्रशासनापर्यंत किंवा राज्य शासनापर्यंत केंद्र शासनापर्यंत हा आवाज तिथपर्यंत जावा, जेणेकरून अखंड महाराष्ट्राच्या गणेशोत्सवावर जे संकट आज आलेलं आहे त्या संकटावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, हाच उद्देश याच्या मागे. आता लवकरच या आरतीला आम्ही महाआरतीला सुरुवात करत आहोत. सोबत या सर्व गणेशोत्सव मंडळांना प्रेरणा देण्यासाठी आमच्या या विभागातील सन्माननीय नगरसेवक योगेशजी जानकर साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. ते देखील आमच्यासोबत आमच्या या सर्व भावनांना साथ देण्यासाठी आमच्यासोबत उभे आहेत. त्याबद्दल संपूर्ण गणेशोत्सव समन्वय संस्थेकडनं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच पेणमधील गणेशोत्सव संघटना, पेणमधील सर्व गणेशाचे मूर्तिकार इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि प्रथमेश गाडगे यांचे आगमन झालेले आहे, त्यांचे आम्ही गणेशोत्सव समन्वय संस्थेकडनं आभार व्यक्त करतो आणि लवकरच आरतीला सुरुवात करतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती विनायक महाराज की गणपती बाप्पाने आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे आणि हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात पेडलं पाहिजे, जेणेकरून जे विघ्न आलेलं आहे ते दूर व्हायला पाहिजे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची दुर्गी पूर्वी प्रेम कृपा जगाची सर्वांगी सुंदर रूपी सुराची संधी धरती मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती योगी मंगलमूर्ती दर्शन माझे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नागारी भरा गौरी तुमना संतानाची ओटी कुंकुम नेत्रा हिरे जगित चोकर चोकर चोकरा कुंकुम देव पुरे चरणी लागया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती योगी मंगलमूर्ती दर्शन माझे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदरी कामर परिकर वंदना सर्वकुंड मंगलकुंडली नयना राजा माता रत्नाई बदना संतति पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती योगी मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती. जय देव भगवती विकारा ब्रह्मांडी मारा विषय कंडकारा त्रिगंधी द्वारा लावण्य सुंदर मस्तकी बाला तुझ्या चरणे मळवा हे तुझुला. जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती रो वाळू भावती रो वाळू तिरुवर पुरवळा. जय देव भरपूर भवळा भवळा नैनी विचारा आदामी पार्वती सोमनाथचा मारा कंठ निळा ऐसा शंकर शोभे कुमार धरा. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती रो वाळू भावती रो वाळू तिरुवर पुरवळा. जय देव जय जय सागर मंतर भैले रामाजी अवतीत हर सापडले वासुपाला प्रार्थना केले शिवकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती रो वाळू भावती रो वाळू तिरुवर पुरवळा. जय देव राजा वंदन सुंदर मननारी पंचांग मनमोहन वाणी गुणगारी संकोटी देवी वाचे उद्धारी प्रभु ने रत्ना दासांतरी. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा
भारती ओ मारो भावती ओ मारो तुगरा जय देव तुझे दुर्गण भावी तुझमें संसारी अनाथनाथे अम्बे कर्मा भिखारी वारी वारी जन्मा मरना के वारी वारी पढ़ो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुवरेश्वर वरदे कालिक संजीवनी जय देवी जीवो नाहता दुर्वै नारी रानी समरे परंतु नामो बेकारी काली द्वार करता पल्लो प्रवारी तो भक्ता लागे पावन रवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुवरेश्वर वरदे कालिक संजीवनी जय देवी होती राजा एका पासून थोडी थोडी लोकाचा आंबे गुरुवारून कोण आता नरहतलिंग झाला प्रथम कलेचा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे कालिक संजीवनी जय देवी तुझे आता विश्वरी रूपा आमांगे रघुमाई तुझे रघुमा पुंडलिकाचा प्रीती परमारिका वाहे भीमा उद्धारी गणा जय देव पांडुरंगा पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईचा वल्लभा भावे दुर्गा जय देव तुझी काला कळा देव कंठी कासे पितांबर कंठुल लाटी देव गुरुवारा देव भेटी गौरहारू मंता पुढे उभे राठी जय पांडुरंगा पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईचा वल्लभा भावे दुर्गा जय देव धन्य वेणुना कंचद्रपारा सुवर्णाचे कपडे भरमारा गळा राई रत्नाबाई राणी या सकळा गोवाळ तो राजा विद्वाचा वळा जय देव पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईचा वल्लभा भावे दुर्गा जय देव उवारुवारच्या पूर्वण्या देती चंद्रभागे भावे सोन्या देती विद्या पताका वैष्णवनाथती पंढरीचा महिमा वाटेचा महिमा वर्णा वाचती जय देव पांडुरंगा पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईचा वल्लभा भावे दुर्गा जय देव माताजी काठी भक्त धनेची हो साधू धनेची चंद्रभागे माझे प्राणांजे करते दर्शन घेला माझे सर्व मुक्ती देशाचे नाम देव माधवाचे नाम देव भावे वारंती जय देव पांडुरंगा पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईचा वल्लभा भावे दुर्गा जय देव विनायक महाराज की जय। बाबा
की सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे शिवको गुणवंतानंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मौली परींद्र माता मुक्ती जळावी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीर शंभो मजकोटकारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे विटे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पायोनी मोर्या मोर्या मी बाळकाने तुझीच सेवा करू काय झाली अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तू बाल कोटी मंगलमूर्ती गणपती बाप्पा वर्धनी महाराज की जय मंदिर मामा की जय ठाणे गणेशोत्सव समन्वय समितीकडनं हार्दिक स्वागत तसेच विभागातील सर्व मंडळांचं उपस्थित मंडळांचं मीडिया पार्टनर सर्वांचं हार्दिक 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 स्वागत मोलाचा वेळ घेऊन तुम्ही आज या संस्थेच्या छोट्याशा कार्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचं शतशः आभार थोड्याच वेळात संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री समीर दादा आपल्याला संबोधित करतील सर्व गणेशोत्सव मंडळांना सप्रेम जय गणेश बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती या वर्षीचा गणपती उत्सव कसा होणार जोरात होणार आणि आम्ही जोरातच करणार यावर्षी सन्माननीय हायकोर्टाने काही नियम ऍक्च्युली याच्या पहिला टाकले होते पीओपीच्या संदर्भामध्ये आणि उत्सव त्या पद्धतीने चालू होते एकदम चांगल्या पद्धतीने यावर्षी मात्र काही नियम कडक केल्यामुळे कोर्टाने काही नियम दिल्यामुळे पीओपीच्या उत्पादनावरच बंदी घातल्यामुळे संपूर्ण गणेशोत्सव आणि संपूर्ण गणेश मूर्तिकार आज यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये संकटात सापडलेले आहेत या संकटापासून या विघ्नार्थ्यासमोरच आम्ही हे विघ्न दूर करावं म्हणून या महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आणि या आपल्या महाआरतीमध्ये महाआरती मार्फत या सर्व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सर्व गणेश मूर्तिकारांच्या भावना राज्य सरकारपर्यंत केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव्यात हाच हेतू या आरतीच्या मार्फत महाआरतीच्या मार्फत होता त्यासाठी जी गणेशोत्सव मंडळ आज या आरतीला उपस्थित राहिली जे गणेश मूर्तिकारांच्या संघटना पेंच्या मूर्तिकारांच्या संघटना मुंबईच्या मूर्तिकारांची काही संघटना आमच्या विभागातील स्थानिक नगरसेवक माननीय श्री योगेशजी जानकर तसेच इतर सर्व मंडळाचे पदाधिकारी समितीचे पदाधिकारी उपस्थित राहिले त्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो काही पत्रकार देखील या सर्व महाआरतीमध्ये उपस्थित आहेत त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो विषय असा आहे की यावर्षी जे चाललेलं आहे की आता मुंबईमध्ये काही 3 मूर्ती अजूनपर्यंत विसर्जन झालेल्या नाही आहेत विषय खूप हार्ड आहे विषय खूप गरम आहे याच्यामध्ये सर्वात पहिला सर्व गणेशोत्सव मंडळांनी अतिशय चौतरून उठणं खरं तर गरजेचं होतं पण त्याच्यामध्ये देखील काही गोष्टी आड येताना आम्हाला दिसल्या काही मंडळांचे निर्णय त्याच्यामध्ये होते त्यामुळे काही समिती किंवा याच्यामध्ये निर्णय घेण्यास आम्ही देखील अपयशी ठरलो यावर्षी जो पीओपी सोडून मातीच्या मूर्त्यांना हात घालावा असं जे कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत पण हे आदेश देताना आम्ही राज्य सरकारला याच्यामध्ये जागे करतोय की हे आदेश पूर्णतः कुठेतरी विचार करण्यासारखे आहेत कोर्टाच्या आदेशाचे राज्य सरकारच्या नियमावलीचे आम्ही आजपर्यंत मंडळ या नात्याने संपूर्णपणे पालन करत आलो पण यापुढे जी बंदी ठोठावलेली आहे किंवा जी जास्त करून हे करायचंच नाही असं केलेलं आहे त्याच्यामागे कुठेतरी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे मातीच्या मूर्त्या वापराव्यात हा जो हे केलेला आहे अट्टहास केलेला आहे राज्य सरकारने त्याच्यामध्ये कुठेतरी मार्ग काढावा अशी ही समितीची मागणी आहे कोर्टाच्या आदेशाचा मान ठेवत कारण कसं होतं की मातीच्या मूर्त्या ज्या दिलेल्या आहेत ह्या आम्ही आजपर्यंत मंडळाने वापरलेल्या आमचे अनुभव देखील आहे त्याच्यामध्ये बरेचशा घरगुती गणेशोत्सवांमध्ये मातीच्या मूर्त्या वापरल्या जातात आमचा कुठल्याही दृष्टिकोनातून मातीच्या मूर्त्यांना पूर्णतः विरोध नाही आहे
पण मातीच्याच मूर्त्या वापराव्यात हा जो अट्टहास आज केला जातोय तो कुठेतरी चुकीचा आहे असं आम्हाला वाटतंय. कारण मातीच्या मूर्त्या ह्या ज्यावेळी गणेशोत्सवामध्ये वापरल्या जातात तो काळ असतो हा पावसाळ्याचा, त्यावेळी दमट वातावरण असतं आणि ह्या याच्यामध्ये मातीच्या मूर्त्या सांभाळणं किंवा त्या हाताळणं किंवा त्यांची योग्य निगा राखणं हे कुठल्याही दृष्ट्या कोणत्याही मूर्तिकार देखील मान्य करेल की हे अशक्य आहे म्हणून. कारण मातीच्या मूर्त्या हे एकदम नाजूक असतात, त्या हाताळण्याच्या पलीकडे असतात. जेव्हा एखादी गोष्ट पूजेला लावतो, मातीची मूर्ती देखील घेऊन आम्ही पूजेला लावली आणि ती पूजा करत असताना त्या दमट वातावरणामध्ये त्या ओलाव्यामध्ये किंवा हार घालत असताना त्याची सेवा करत असताना त्याची पूजा करत असताना कुठे ती मूर्ती दुभंगली किंवा तिच्या कुठेतरी क्रॅक गेली तर त्याच्यामुळे जी होणाऱ्या भावना ज्या गणेशोत्सव मंडळांच्या किंवा गणेश भाविकांच्या घरगुती गणेश भाविकांच्या कुठेतरी हे होणार आहेत, त्यांना भावनांना ठेच पोचणार आहे, याचा कुठेतरी आज राज्य सरकारने विचार करणं खूप गरजेचं आहे. तसेच मातीच्या मूर्त्या हाताळताना जसं का आम्ही आज एखाद्या मूर्तिकाराकडनं ती मूर्ती घेऊन येताना आमच्या मंडपापर्यंत किंवा घरापर्यंत घेऊन येताना ते रस्त्यांची दुर्दशा बघितली तर ते रस्ते देखील त्याच्या योग्य नाहीत की त्या मूर्त्या घरापर्यंत पोहोचतील, याची राज्य शासन देखील आज कोणत्याही पद्धतीने ग्वाही देऊ शकणार नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, मागणी तसं पुरवठा आहे आज मार्केटचा आतापर्यंतचा नियम राहिलेला आहे. मातीच्या मूर्त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते दिवसाला 1 ते 2 मूर्त्या अशा पद्धतीचं मातीच्या मूर्त्यांचं प्रोडक्शन निघत असतं आणि जी मूर्त्यांची मागणी जी आहे ती लाखांच्या घरात मागणी आहे, मला वाटतं त्याच्यावरती जास्त असेल. त्यामुळे तो पुरवठा जो होणार आहे आता मला वाटतं 3-4 महिने गणेशोत्सवाला राहिलेले आहेत, त्या एवढ्या याच्यामध्ये काळामध्ये तो प्रोडक्शन करून त्या मूर्तिकारांपर्यंत घरगुती गणेशोत्सव मंडळांपर्यंत किंवा घरगुती गणेशापर्यंत पोहोचणं खरोखर मुश्किल राहणार आहे. त्यामुळे जी परिस्थिती त्यावेळेला उद्भवेल ही खरोखर एकदम अतिशय विचित्र परिस्थिती असणार आहे आणि त्या परिस्थितीला तोंड देण्यास मला वाटतं सरकार देखील पूर्णतः अपयशी ठरेल. तसेच मूर्तींच्या उंचीचा विषय देखील मातीच्या मूर्ती पूर्णतः मंडळाच्या आजपर्यंत ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत, ज्या एक कॉन्स्टंट हाईट आम्ही कधीपर्यंत आजपर्यंत मूर्तिकारांनी किंवा गणेशोत्सव मंडळांनी मूर्तीच्या हाईटचा कधीही प्रश्न उपस्थित केलेला नाही आहे. पण कुठेतरी एक दबाव तंत्र वापरलं जात आहे असं कुठेतरी मंडळांना वाटतं आणि आज एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. त्यामुळे मातीच्या मूर्त्या ह्या लिमिटच्या ह्याच्यापर्यंत हाईटपर्यंतच आपण बनवू शकतो आणि त्या हाईटमध्ये बनल्या तरी त्यांच्या वजनच्या दृष्टिकोनातनं किंवा त्या बाकीच्या दृष्टिकोनांना देखील त्या हाताळणं, कारण आम्हाला इकडनं मला वाटतं मुंबईला विसर्जनापर्यंत जायला लागतं, एवढ्या लांबपर्यंत त्या मूर्त्या नेणं हे खूपच अवघड ठरणार आहे. उंचीच्या नंतर रेटच्या बाबतीत आपण जर बोलायला गेलो तर ते देखील खूप अत्यंत मूर्त्या एकदम हे असतात, जास्त प्रमाणात रेट जास्त असतात त्याच्यावर. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आज गरीबातला गरीब घरगुती गणेशोत्सव साजरा केला, घरामध्ये गणपती बसतात. त्यामुळे सर्वसामान्यांना एखादी गणेश मूर्ती जर आणायची म्हटली तर ही गणेश मूर्ती खूप त्यांना कॉस्टली जाईल, त्यांना ते खिशाला परवडणारी नसेल. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचा विचार आजच्या कंडिशनला राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने किंवा या सगळ्या गोष्टी पुढील येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव यायच्या आधी या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं मला वाटतं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत असताना कुठेतरी गणेश मूर्तिकार आज ज्या पीओपीच्या मूर्त्यांच्या बाबतीत बोलतात, पोट तिडकीने पेनपासनं आमच्या मुंबईपासनं गणेश मूर्तिकार जे बोलतात शास्त्रीयदृष्ट्या बोलतात की याच्यामध्ये पीओपी कुठल्याही पद्धतीचं घातक नाही आहे. कुठेतरी शासनाने किंवा इतर सर्व गोष्टींनी मूर्तिकारांना देखील विचारात घेऊन त्यांच्या भावना समजून घेऊन, मंडळांना घेऊन त्यांच्या भावना समजून घेऊन, स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास करून की खरोखर ही गोष्ट सत्यामध्ये किंवा प्रॅक्टिकली अस्तित्वात येऊ शकते का, या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील गणेशोत्सव यायच्या आधी योग्य तो पाठपुरावा करून मंडळांना व मूर्तिकारांना या कचाट्यात सापडलेल्या सर्व गोष्टींना मोकळं करावं अशी स्थानिक गणेशोत्सव मंडळाची समितीची या गणेशचरणी प्रार्थना आहे. मी आमच्या इथे काही मूर्तिकार देखील आहेत, त्यांना देखील त्यांच्या भावना व्यक्त करण्याची त्यांना संधी देणार आमचे सन्माननीय नगरसेवक योगेशजी जानकर आहेत, ते त्यांचे 2 शब्द बोलतील. आज सर्वात प्रथम सर्व मूर्तिकारांचं, सर्व गणेश मंडळांचं मी ते स्वागत करतो
आज किसन नगरमध्ये वरदविनायक मंदिरामध्ये आपण आज आरती घेतली आणि या आरतीला आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांचं आभार. जसं सावंत साहेबांनी सांगितलं, अध्यक्ष साहेबांनी, की जो धोरणाचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने हा थोडा फेरविचार केला पाहिजे. तर नक्कीच मी सरकारमधला एक भाग असून तरी पण एक मंडळाचा एक कार्यकर्ता असल्यामुळे याची फेररचना झाली पाहिजे. रवींद्र बालाव असतील, आम्ही सर्वच आहोत, पण या सगळ्या कमिटीसाठी आपण एक माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब या किसन नगरमधूनच आणि एक तेही आपल्यासारखे एक मंडळाचे कार्यकर्ता होऊनच तो मोठा माणूस मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचलेला आहे. तर ह्या माणसाला नक्की भावना आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्यांना एकदा भेटूया सर्वच एक टाईम घेऊन. आणि जसं मागच्या 2.5 वर्षात साहेबांनी बरेचसे धोरणात्मक निर्णय घेतले दहीहंडी उत्सवात, गणपती उत्सवात, तसंच फेरविचार करण्यासाठी आपण सर्व कमिटी आपण साहेबांकडे जाऊया आणि त्याबद्दल एक चांगलं पॉझिटिव्ह म्हणजे मूर्तिकारांनाही एक पॉझिटिव्ह होईल आणि आपल्यालाही होईल आणि शासनालाही मधला मार्ग आपण काय तर काढला पाहिजे. कारण की 2 स्टेप आपणही मागे घ्यायला पाहिजे, 2 स्टेप तेही मागे घेऊन हा आपण चांगला निर्णय घ्यायला पाहिजे. आणि नक्कीच शिंदे साहेबांच्या मार्फत आपण फडणवीस साहेबांकडे, अजितदादांकडे जाऊन हा विषय लवकरच मार्गी लावू. आणि आता आपण जसं गणपती, आता पाडव्याला आपण सगळे गणपती बुक करतोच, 30 मार्चला पाडवा आहे, तर त्याच्या आधीच हा निर्णय होईल अशी मी गणपतीची प्रार्थना करतो. आणि सगळे इकडे आले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मूर्तिकार बोला ना, एक जण बोला, नाव सांगून बोला. नाव सांगा. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. मी लालबागवरून आलो आहे. तर मी एकच सांगतो की आपल्याला आता सगळ्यांना जागृत करणं महत्त्वाचं आहे. घंटानादात फक्त आपल्या इथल्या लोकांसाठी नव्हतं, सर्व मंडळांसाठी सुद्धा होतं. तर सगळ्यांना सांगतो मी, फक्त मूर्तिकार नाही तर मंडळ आणि घरगुती गणपती बसतात त्यांनी पण जागृत होणं गरजेचं आहे. कारण हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मी थोडक्यातच बोलतो की माती POP न करता आपल्याला हा उत्सव पुढे न्यायचा आहे, हे आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. तर कुठेतरी मगाशी जसं सांगितलं की इतक्या शॉर्ट पिरियडवरती मातीच्या मूर्त्या घडवणं पॉसिबल नाही आणि उंच मूर्ती ही गणपती मुंबईची एक शान आहे आणि ती राहणारच आणि ती कायम होतच राहणार. तर कुठेतरी सरकारने यासाठी विचार करावा. मी एवढंच सांगेन की ह्याच्यावर खूप साऱ्या लोकांचे रोजगार अवलंबून आहेत, खूप साऱ्या लोकांच्या भावना अवलंबून आहेत, खूप सारी लोक त्याच्यावरती म्हणजे एक गणपती हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे सर्वांचा. तर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, खूप वेळ कमी आहे. आणि पुन्हा सांगतो की सर्वत्र मंडळांनी, सर्व गणेश भक्तांनी जागं होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ही लढाई फक्त मूर्तिकारांची नाही तर समस्त गणेश भक्तांची आहे. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि खरंच सर्वांनी जागृत व्हा, घंटानाद सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचू दे. आणि खूप छान निर्णय घेतला होता. ठाण्यातून गणपती बाप्पापासून सुरुवात झाली की आज इथल्या मंडळांनी, स्थानिक मूर्तिकारांनी हा पुढाकार घेतलाय. तसंच प्रत्येक विभागात होऊ देत आणि हा घंटानाद सरकारपर्यंत पोहोचू देत. आणि मी खरंच साहेबांना बोलतो की पहिलं बघितलं असेल मी नगरसेवक की आता इथे येऊन आमच्याबरोबर बोलतायत. तर खूप धन्यवाद. खरंच खूप बरं वाटलं. असे सगळेच आमदार, खासदार, नगरसेवक जरी उभे राहिले ना तर ही लढाई आपण नक्कीच जिंकू. गणपती बाप्पा. नाव काय तुमचं? माझं नाव प्रथमेश घाडगे. मी लालबागलाच आहे. शिवाई आर्ट्स म्हणून माझं फॉर्म आहे. बरेचसे जण आहेत ओळखून मला, पण मला माझी ओळख नाही प्रेझेंट करायची. मला माझा गणपती फक्त पुढे न्यायचा आहे. खूप भावना जुळल्या आहेत. माझे 4 गणपती अजून विसर्जन माझे बाकी आहेत. खूप इथून त्रास होतोय त्या गोष्टीसाठी. तर मी एवढंच सांगेन की हे लवकरात लवकर विसर्जन झाले पाहिजे. अजून पण गणपती बाप्पा आतमध्ये आहेत. त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. मी एक मूर्तिकार म्हणून नाही, एक गणेश भक्त गणपती घडवतो. मला माहिती आहे त्याच्या मागच्या भावना काय आहेत ना, मी त्याच्यामध्ये काय होतो. तर मी एवढंच बोलेन आणि माझे 2 शब्द सांगतो. हॅलो, मी संगम मोकल पेंट जोहेवरून आलो आहे. इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हा सर्वांचंच यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे. याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. कारण की याच्यावर
आम्ही फक्त पेनवालेच नव्हे तर अख्खा पूर्ण महाराष्ट्र याच्यावर उदरनिर्वाह करतो, कारण की हा सण आपला हिंदूंचा आहे. यावर कोणी बंदी आणू शकत नाही किंवा कोणी याच्यावर आपल्याला म्हणजे किती मोठी मूर्ती बसवायची किंवा आपला सण कशा पद्धतीने साजरा करायचा हे कोणी आपल्याला सांगू शकत नाही. हा आपल्या मराठी माणसांचा सण आहे. जसं दहीहंडी चालू केला, बैलगाडा शर्यत चालू केली, तसं आपला उत्सव नक्कीच साजरा होईल. हे सर्वांचं पूर्ण प्रतिसाद असल्यामुळे हा सर्वांनी एकजूट होऊन सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे. कुणी याच्या मागे मातीचे किंवा दुसरे कुठले लगद्याचे वगैरे याचा विषय कुठलाही आणू नये. सर्वांनी पीओपीचेच गणपती मांडायचे आहे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सर्व आपले जेवढी मंडळ आले त्या मंडळांचा हार्दिक आभार. या ठिकाणी फक्त सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण सर्वांनी जोर लावायला लागणार आहे. आमची पुढची स्टेप अशी असणार आहे की पुढच्या आठवड्यापासून आम्ही प्रत्येक प्रभाग समितीमधल्या सर्व मंडळांच्या इथे जिथे गणपती असेल, आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण 15 प्रभाग समिती येतात. 15 प्रभाग समितींच्या हद्दीमध्ये आम्ही प्रत्येक आठवड्याला घंटानाद करणार आहोत. हे आमचं पुढचं आंदोलन ठरलेलं आहे आणि सर्व मंडळांना जागृत करत आहोत की सर्वांनी याच्यात सामील व्हा मोठ्या संख्येने, कारण निर्णय झालेला आहे सरकारचा. याच्यापुढे तुम्हाला मूर्त्या कुठल्याही पीयूपीच्या बनवायला देणार नाही असं ठरलेलं आहे. तर आम्ही आता आमच्या स्थानिक नगरसेवकांना विनंती केलेली आहे. आमचे स्थानिक या ठिकाणचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत. तर मोठ्या संख्येने आपल्या विभागातील सर्व मंडळे, ठाणे जिल्ह्यातील मंडळांनी येण्याचा प्रयत्न करा. त्या मिटिंगला योगीजींच्या माध्यमातून आम्ही ती मिटिंग लावण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पुढच्या आठवड्यात नक्की उपमुख्यमंत्र्यांची भेट होईल आणि काहीतरी तोडगा व्यवस्थित निघेल. धन्यवाद. समीरजी, एक फोटो घ्यायचा आहे, तो मगाशी जे तुम्ही केली कृती ना ते परत एकदा फोटोसाठी करा, जर तुमचं बोलून झालं की. पुन्हा एकदा सांगतो, ठाण्यातील, मुंबईतील, महाराष्ट्रातील मगाशी जे केलं ज्या ज्या मंडळांकडे संस्थेकडून मेसेज जाईल की सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी साहेब यांना भेटण्याची वेळ सन्माननीय श्री नगरसेवक योगेशदादा जानकरांकडनं आम्हाला भेटल्यानंतर आम्ही सगळ्यांपर्यंत ती वेळ पोचू. आज जसं सगळ्यांनी प्रतिसाद दाखवले याच्या डबल प्रतिसाद तुम्ही दाखवा. आणि हा जो आपला गणपती रायाचा गणरायाचा उत्सव जसा याच्या आधी आपण साजरा केला आहे, 2.5 वर्ष साहेबांनी खूप छान, अतिशय बोलतात ना, कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, काही नाही. जो 2.5 वर्ष आधी आपण उत्सव साजरा केलाय तसाच याच्या पुढे साजरा व्हावा या विनंतीसाठी पुन्हा एकदा सर्वांनी जेव्हा टाइम वेळ सगळ्यांना सांगण्यात येईल त्या टाइमला सगळ्यांनी उपस्थित राहा एवढी सर्वांना विनंती करतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्ही पे आले पीओपीचेच गणपती हवेत असं मी आग्रह धरलेला आहे. शाडूच्या पण मूर्त्या आहेत, तर तुमचं काय म्हणणं आहे? यावर एवढंच राज्य शासनाला आम्ही आज विनंती करत आहोत की सर्व मंडळं, सर्व पेनचे मूर्तिकार, मुंबईचे मूर्तिकार, ठाण्यातले सर्व मंडळाचे पदाधिकारी सगळे आज तिकडे जमलेले आहेत. इथे आम्ही पक्ष वगैरे न बघता आज आम्ही एक मंडळाचे सदस्य, मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून एक जाग झालेली आहे आम्हाला. आणि सर्वांनी आम्ही सरकारला आम्ही विनंती करतो आहे की हे सगळे निर्णय करत असताना तुम्ही आम्हाला एक विश्वासात घेऊन एक समन्वय समिती साधून त्यामधून आम्हाला हे सगळं पुढे नेण्यासाठी ह्या योजना आहे म्हणजे जे आहेत आपले नियम जे आखलेत त्यासाठी आम्हाला तुम्ही विचारात घेतलं पाहिजे होतं. आणि त्याच्यापुढेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे आम्ही एक पुढच्या आठवड्यात एक बैठक घेणार आहोत आणि या बैठकीतून 100% तोडगा निघेल याची आम्हाला खात्री आहे. मागच्या 2.5-3 वर्षामध्ये जे साहेबांनी मंडळांसाठी त्या सणांसाठी आपण केलं आहे, सण आपण चांगल्या प्रकारे साजरा करू शकलो तर हे आम्हाला नक्कीच आशा आहे की एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
फडणवीस साहेबांकडे आणि अजितदादांकडे घेऊन जाऊन हा विषयाला नक्कीच मार्ग मोकळा करू. तर ठाणे महानगरपालिकेने सांगितलं आहे की फ्रीमध्ये अर्ज करा, तुम्हाला शाडूची माती हवी तेवढी मिळेल, नंतर तुम्हाला जिथे जागा हवी तिकडे तुम्हाला फ्री कारखाने पण तुम्ही घालू शकता, म्हणजे गणपतीसाठी. तुम्ही काय हे घेत नाही? महापालिकेचं आम्ही नक्कीच चांगलं स्वागत करतो, पण विषय काय, जसं भावना आमच्या दुखवतात. म्हणजे विषय काय आहे, मातीची मूर्ती आपण आणत असताना थोडीशी क्रॅक झाली तरी आमची भावना दुखली जाते. 2 फुटाच्या वर मला वाटत नाही की एक आपण चांगल्या प्रकारे आकार घेऊ शकतो, किंवा त्याची पूजा आपण 10 दिवस जेव्हा गणपती 11 दिवस ठेवत असतो मंडळात, तर 11 दिवस सेवा करत असताना थोडंसं इकडे तिकडे झालं, थोडं क्रॅक भेटलं तरी आम्ही एक भावना आमची खूप दुपली जाते. भटजींना आणून आम्ही परत एकदा विचारतो काय आमचं मंडळाकडून चुकलं. तर हे करत असताना आम्ही 2 फुटाच्या वर मूर्ती नक्कीच घेऊ शकत नाही. तर आम्ही महापालिकेचं आम्ही स्वागत करतो की त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे, पण राज्य शासनाला आम्ही विनंती करतो की ह्या वर्षीच नाही पण कायम POPसाठी आम्हाला मदत करावी. POP हे मूर्तिकारांचं पण आज पण गणपती तुम्ही चालू केले तरी पण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आपण मूर्ती बनवू शकत नाही, एवढ्या मूर्त्या. POPला थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही 100% हे म्हणतो की एक पोल्युशनसाठी वगैरे, पण ह्यामधला एक मधला मार्ग काढून काहीतरी समन्वय समितीला बसवून हीच असेल, अजून बऱ्याचशा समिती आहेत, सगळ्यांना एकत्र बसून यावर निर्णय घेतला. सर एक हिंदी में बोलिए. सर आपने आज यहाँ पे करणार आहात, काय सांगू? घंटाना त्याच्यासाठी केलेलं आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने जे आता निर्णय दिलेला आहे त्याच्यानुसार POPच्या मूर्त्यांचं उत्पादनच बंद करायचं आहे, असा एक त्यांनी निर्णय दिलेला आहे. जर उत्पादनच बंद झालं तर कसं सर्व गणेशोत्सव मंडळांचा बेस जो असतो, पाया जो असतो तो मूर्तिकार असतो. मूर्तिकारांकडनं जर मूर्त्याच निघाल्या नाहीत, गणेशोत्सव मंडळ मूर्त्यांची स्थापना कशाची करणार हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्ही मूर्तिकारांवरच बंधनं टाकत असाल तर आपोआप ती बंधनं मंडळांपर्यंत पोहोचत आहेत आणि मंडळांना त्या गोष्टींचा खूप मोठा त्रास याच्यापुढे जाऊन होणार आहे. त्यामुळे या त्रासातनं कुठेतरी मुक्तता हवी असेल तर राज्य सरकारने आत्ता पण जागा होणं गरजेचं आहे की हा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयापासून मंडळांना जो त्रास होणार आहे, मूर्तिकारांना जो त्रास होतो आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी बसून व्यापक एक चांगल्या स्वरूपात चर्चा करावी. कोर्टाने दिलेल्या आदेशाचा योग्य तो मान राखत ह्याच्यामध्ये कुठलं तरी सोल्युशन चांगल्या पद्धतीने काढावं, जेणेकरून हा उत्सव चांगल्या पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा. व कुठल्याही पद्धतीने जे आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये पर्यावरणाला पूरक असं नाही आहे किंवा पर्यावरणाला पूरक आहे. आजपर्यंत मंडळ पर्यावरण पूरक अशीच कामं करत आलेली आहे. त्यामुळे पर्यावरणाला विरोध होईल, कुठेतरी संस्कृतीला विरोध होईल, समाजाला विरोध होईल, अशा पद्धतीची कोणतीही कामं मंडळ हे आजपर्यंत केलेली नाहीत आणि ह्याच्यापुढे करणार नाही. त्यामुळे हे सर्व करत असताना मातीच्या मूर्त्यांचा जो त्रास होतो आहे आम्हाला, म्हणजे मूर्तिकारांना तर त्याचा त्रास आहे, पण जो गणेशोत्सव मंडळांना ह्याच्या पुढे जो त्रास होणार आहे हा त्रास कशा पद्धतीचा होणार आहे, हा त्रास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमांना केलेला आहे. तर हे सगळं होऊ नये म्हणून याचा एक पुनर्विचार राज्य सरकारने करून याच्यातनं एक योग्य मार्ग काढावा. कारण हा कोर्टाने सांगितलं एखादी गोष्ट करावी, प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी एक उत्तर असतं. जसं कोरोनामध्ये काही ना काहीतरी लस आपण शोधली एका महिन्यामध्ये, तसं एक कोर्टाने एखादा निर्णय दिला की ही गोष्ट नको म्हणजे पुन्हाच नको असं नाही, त्याला मागे एक सोल्युशन आहे. राज्य शासनाने याच्याबद्दल बसून विचार करावा. मूर्तिकारांना होईल, आज मूर्तिकार म्हणतायत की POPच्या मूर्त्या ह्या प्रकृतीला घातक नाही, काही मूर्तिकार म्हणतात की घातक आहे. आज ते लोक वेल क्वालिफाईड आहे, म्हणजे त्या बाबतीत जाणकार लोक आहेत. मंडळं जर असली मंडळ पूर्ण जाणकारी याच्याबद्दल देऊ शकत नाही. पण आज जर एवढं मूर्तिकार बिंबीच्या छातीपासून जो ओढून सांगतायत की या गोष्टी खरोखर घातक नाही, त्याचे काही शास्त्रीय पुरावे देखील त्यांच्याकडे जर आहेत, तर खरोखर हे शास्त्रीय पुरावे कुठेतरी राज्य सरकारने देखील ऐकून घेतले पाहिजेत असं आमचं एक मत आहे. आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित तोडगा काढून हा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा अशी आमची त्यांना विनंती असेल. POPच्या मूर्त्या शक्यतो पाण्यात विरघळत नाही, POPच्या मूर्त्या विरघळतात ना, POPच्या मूर्त्या विरघळतात. POP हे खत आहे. संपूर्ण ठाणे महानगरपालिकेने कोरोनाच्या काळामध्ये पत्रक काढलेलं होते, पत्रक आमच्याकडे आहे. त्या पत्रकामध्ये ठाणे महानगरपालिकेने स्वतः मान्य केलेलं आहे की POPच्या मूर्त्या हे खत म्हणून वापरता येतं. त्या 2 दिवसामध्ये किंवा एक लिक्विड कोणतं कॅल्शियम सल्फाईड हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये, कारण त्यावेळीची परिस्थिती तशी होती, म्हणजे तुम्ही परिस्थितीनुसार जर वागताय की त्यावेळेला परिस्थिती तशी होती म्हणून हे खत होतं आणि आजच्या कंडिशनला ते जर घातक झालं. आता घातकीचं एक तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो.
आजच्या कंडिशनला सिगरेट विकली जाते पानटपरीवर, सिगरेट विकला जातो, गुटखा विकला जातो. प्रत्येक सिगरेटच्या पाकिटावरही लिहिलेलं आहे सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. हा आपला देश आहे की तुम्ही बहुत विकताय सिगरेटच्या पाकिटावर लिहून आणि तुम्हाला एवढ्याच्या याच्याने प्रदूषण होतं. म्हणजे ज्या देशामध्ये तुम्ही आज गुटखा बंद झाला, कोर्टाने बंद केला, पण त्या 2 पद्धतीमध्ये वितरित करून गुटखा विकला जातो आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर डोळ्यासमोर चालत आहेत. आज प्रदूषण होतं, आपलं हवेचं प्रदूषण रोज बातम्यांवर बातम्या येतात. त्याच्याबद्दल फक्त बिल्डरवांना थातूर कारवाई केली जाते, बाकीचं काहीच केलं जातं. ह्या गोष्टीचं त्या बाबतीत तुम्ही वेगळ्या पद्धतीने हँडल करताय आणि इथं मंडळाचं तुम्हाला पूर्ण पद्धतीने सहकार्य करताय. याचा अर्थ तुम्ही त्यांची गटशेती करताय, तर कुठेतरी थांबवलं पाहिजे. राज्य सरकारने या गोष्टीचा एक पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर त्यांनी बसून योग्य तो मार्ग काढावा अशी आमची एक विनंती. संघटनात्मक पाऊल पुढचं राहतं. ह्याच्या पुढे संघटनात्मक आम्ही जर ह्याच्या पुढे देखील आम्ही जसं योगेशजी जामकर बोलले की आमची मिटिंग आयोजित होणार आहे किंवा राज्य सरकारमार्फत किंवा सामान्य उपमुख्यमंत्र्यांमार्फत जर याच्यावर योग्य तो तोडगा निघाला नाही तर प्रत्येक प्रभाग समिती निहाय आम्ही ही महाआरती, घंटानाद हे सगळं कार्यक्रम त्या महाआरती यांच्या प्रभाग समितीसमोर करू. त्याच्याहून पुढे ठाणे महानगरपालिकेवर हा मोर्चा जाईल आणि घंटानाद केला. घंटानाद आमचा ह्याच्यासाठी आहे की कोर्टाच्या नियमाचं अवहेलना, कोर्टाने सांगितलेले नियम आम्हाला पाळायचे, आम्ही त्यांचा आदर करतो आहे. पण तो सर्व आदर करत असताना कुठेतरी मंडळांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या सगळ्या भावना दुखावल्या जात असताना त्याचा योग्य तो निवाडा करावा आणि तो करू शकतो राज्य सरकार. आत्ताही बसलेलं आहे. एन टायमाला महानगरपालिका काय करते की एन टायमाला तुम्ही गणपती आले 1 महिना आधी तुम्हाला एक लेटर चिटकवते कॉपी करून आणि तुम्ही अशा पद्धतीने जायचं आहे. पण प्रत्येक गोष्टीचे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम, दुष्परिणाम या दोन्ही गोष्टी होत असतात. महानगरपालिकेने आत्तापर्यंत किंवा राज्य सरकारने याच्या होणाऱ्या वाईट परिणामांची कोणत्याही पद्धतीची माहिती किंवा चर्चा अजूनपर्यंत केलेली नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर याच्यावर विचारविनिमय करून चांगला तोडगा काढावा ही आमची मागणी आहे. सर एक हिंदी में बताइए, जैसा कि आपने कहा कि